ओ दादा, लक्ष असू द्या इकडे, गरीबाची इकडे जरा पा. मित्रांनो, डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे. भाऊ, थंबेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल नेमका हा व्हिडिओ कशावरती होणार आहे ते. मित्रांनो, महाराष्ट्र सुरक्षा भरती गुपचूप निघाली, कोणाला काही माहीतच नाही. तुम्ही पहा ना, यूट्यूबवर व्हिडिओज अपलोड नाही आहे. मी भरपूर बघितलं, मिळालाच नाही. माझ्या लक्षात आलं की या भरतीबद्दल कोणाला माहीतच नाही आहे. तर तुमच्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलो भाऊ, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक भरती. अर्ज किती आहे, शेवटची तारीख कुठं आहे, कोणत्या जिल्ह्याकरिता मागवण्यात येत आहे, संपूर्ण प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर चला भाऊ, जास्त वेळ न करता तुमच्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र सुरक्षा रक्षकची जी वॅकन्सी आली तिच्या निगडीत सविस्तर माहिती व्हिडिओला सुरुवातच करून घेऊ. तर मित्रांनो, डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे भाऊ. चला, जास्त गंजील गाठा न दिले पूर्ण करता, बड्या बड्या पाता वडापाव खाते न करता व्हिडिओला सुरुवातच करून घेऊ. ओके, तर सर्वप्रथम भाऊ मी इथं तुम्हाला सांगून देतो, क्रोम आपलं मोबाईलमध्ये ओपन करायचं, इथं सुरक्षा रक्षक सर्च करायचं. ओके, सर्च केलं, पहिलीच वेबसाईट दिसते इथे तुम्हाला सुरक्षा रक्षक गाठ, इच्छावरती क्लिक करायचं. असा इंटरफेस जो आहे मित्रांनो ओपन होणार आहे. ओके, तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी याच्यासाठी सांगून राहिलो की हा व्हिडिओ आणि ही जाहिरात ओरिजिनल आहे. ओके, इथं तुम्हाला दाखवून देतो हो, याची वर्दी बदलली. आता पहिले वर्दी अलग भेटते, आता वर्दी अलग भेटते. पहिले अशी वर्दी होती हे वाली, इथं तुम्ही दिसू शकता बिफोर. ह्या जुना गणवेश होता यांचा, महाराष्ट्र सुरक्षा रक्षकवाल्यांचा. आता ही वाली वर्दी एकदम पोलीस कॉन्स्टेबल सारखा दिसते वर्दीत. पाहून घ्या ना भाऊ, तोच बूट, तोच खाकी पॅन्ट, ते शर्ट इन वगैरे करून एकदम टकाटक. टोपी बी बिलकुल सेम तशीच आहे, फक्त कलर चेंज आहे. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक एकदम खतरनाक काम झालं. आता पहिले तरी असा गणवेश राहायचा, आता गणवेश हे चेंज आहे, एकदम होमगार्ड सारखं म्हणू शकतो आपण. ओके, एकदम खतरनाक विषय गंभीर आले का नाही का. न्यू युनिफॉर्म आहे, हा जुना आहे, याच्याबद्दल सविस्तर माहिती आहे या PDF मध्ये तुम्हाला सांगणारच हो, मी टेन्शन नका घेऊ भाऊ. ठीक आहे, तर मित्रांनो, जी ही वॅकन्सी आली आहे सिक्युरिटी गार्ड महाराष्ट्र सुरक्षा रक्षकची वॅकन्सी आलेली आहे. यामध्ये मित्रांनो अर्ज किती आहे सविस्तर माहिती तुम्हाला मी देतो, थांबा व्हिडिओला सुरुवातच करून घेऊ. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता, हे बघा, हे जे दिसतं गोल 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 हिंडून राहिलं, ही जी आहे मित्रांनो ही जाहिरात आहे जी इथं होऊन राहिली. ह्या सर्व गोष्टी लाईव्ह आहे. इथं तारीख वगैरे बघू शकता, टायमिंग तुम्ही बघू शकता. तर ही जी आहे मित्रांनो पट्टी जी आहे इथं स्कोर होत आहे. ओके, तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता काय आहे माहिती ते. तर मी तुम्हाला पूर्ण ही पट्टी रीड करून दाखवतो, त्याच्यानंतर जाहिरात दाखवतो, त्याच्यानंतर सविस्तर माहिती जी आहे मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे. काही टेन्शन नका घेऊ भाऊ, घरच्यासारखं काम आहे. तुमची बायको तुमचीच बायको, माई बायको तुमची, माईच बायको, बाबा तुमची कुठं. तर भाऊ, इथं जे आहे आपण याला सुरुवात करून घेऊ. ते इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो की जाहीर सूचना झालेली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळात वॅकन्सी आलेली आहे. म्हणजे नागपूर जिल्ह्यातच नाही, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या 4 ठिकाणी जे आहे मित्रांनो जिल्ह्याकरिता मित्रांनो पूल तयार करण्यासाठी जे आहे मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये मित्रांनो नागपूर जिल्हा सुरक्षा मंडळातून त्यांच्या कार्यक्षेत्रातून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. म्हणजे भरतीसाठी आपल्याला नागपूरला जावं लागेल. सरळ सोपी भाषेत, जास्त दिमाग नका लावू. हुशार अलग असते, अति हुशार अलग असते. ठीक आहे, तर मित्रांनो ही भरती कशासाठी राबवण्यात येत आहे, तर कारखाने झाले, शासकीय काम झालं, निमशासकीय मंडळे, महामंडळे, कार्यालयीन इत्यादी मागणीनुरूप जे आहे मित्रांनो 317 सुरक्षा रक्षकाचा मित्रांनो पूल तयार करायचा, गट तयार करायचा आहे. त्यांच्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली भाऊ. या जाहिरातीबद्दल यूट्यूबवर व्हिडिओज अपलोड नाही झालेला आहे. कदाचित कसं काय मला माहीत पडलं, देवजाने तुमच्याकरिता व्हिडिओ घेऊन आलो. ठीक आहे, तर मित्रांनो 317 जे आहे मित्रांनो कॅन्डिडेट मागवण्यात येत आहे. यांच्याकरिता मित्रांनो 27 मार्च 2025 मध्ये त्यांची जी आहे मित्रांनो ही झाली होती, यांच्यासाठी अर्ज झाला होता, म्हणजे त्यांच्यासाठी हे झालं होतं. तर त्यांच्या आस्थेपावरून त्यांच्या इच्छेनुरूप जे आहे मित्रांनो आता वॅकन्सी आलेली आहे. म्हणजे ही गेली हे 23 एप्रिल नाही का, 29 एप्रिलपासून तर 28 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज कुठं करावं लागते, या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, या भरतीसाठी विशेष म्हणजे शारीरिक पात्रता. ही सिक्युरिटी गार्डची जी वॅकन्सी आहे भाऊ, ही एवढी खतरनाक वॅकन्सी आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत. आजकाल एवढी खतरनाक कंडिशन आहे भाऊ की विषय गंभीर आहे. या जाहिरातीबद्दल विशेष माहिती देतो तुम्हाला, काही घाबरू नका. ही जी आहे मित्रांनो यांची गणवेश चेंज झालेला आहे, याच्या निगडीत सविस्तर माहिती यामध्ये आहे. आधी तरी विषय गंभीर होता,
गणवेश एवढा खास नव्हता, पण आता एकदम पोलीस कॉन्स्टेबल सारखाच गणवेश आहे इथं आपण बघू शकतो. ठीक आहे. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो, इथे रजिस्ट्रेशनमधून तुम्हाला एक टॅब दिसते. हे बघा, ही गोल गोल घुमत आहे इथं. ते तुम्हाला मी रीड करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला विश्वास पटेल की ॲड ही खरी आहे. ओके. तर मित्रांनो इथं बघू शकतो, जाहीर सूचना झालेली आहे की नागपूर, वर्धा, गोंदिया आणि भंडारा यांच्या अंतर्गत जे आहे मित्रांनो वॅकन्सी येत आहे. जवळपास 317 इथे आपण बघू शकतो 317 जे आहे मित्रांनो सुरक्षा रक्षकाचे अर्ज मागवण्यात येत आहे. 29 पासून म्हणजे 29 एप्रिलपासून तर 28 मेपर्यंत म्हणजे जवळपास 1 महिनाच पकडा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज कुठं करावं लागते तर अर्ज याच वेबसाईटवर करावं लागते. त्याच्यावर सविस्तर व्हिडिओज घेऊन येतो, टेन्शनच नका घेऊ. ओके. इथे अप्लाय नावच्या आधी इथे मित्रांनो क्लिक हेअर केलं तुम्ही व्ह्यू डिटेल, तर ही एक PDF तुमच्यासमोर ओपन होणार आहे. या PDF मध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. फक्त तुम्हाला थोडं वाचायची मेहनत घ्यावी लागेल. आला का लक्षात भाऊ? प्रत्येक गोष्ट तुम्हाला IT फुकट भेटत नाही, प्रत्येक गोष्टीला मेहनत करावी लागते. आलं ना एवढं मान्य करताना? हे बघा, शारीरिक पात्रतेचा विचार केला तर किमान उंची पुरुषांची 165 सेंटीमीटर पाहिजे, महिलांची 158 पाहिजे. त्याच्यानंतर वजन माणसाचं 50 किलोच्या वर पाहिजे, बाईचं 45 किलोच्या वर पाहिजे. छाती 80-85 पकडा बघा, 79-84 80-85 80 नॉर्मल, फुगून 85. ओके. या PDF मध्ये मित्रांनो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ठेवण्यात आलेले आहे. यांच्याकरिता मित्रांनो 1600 मीटरची रनिंग आहे, 100 मीटरची रनिंग आहे, गोळाफेक आहे, तसंच महिलांकरिता सुद्धा सेम आहे. त्याच्या व्यतिरिक्त यांच्याकरिता 12वी पास असणे शैक्षणिक पात्रता आहे. तर अशी जी आहे मित्रांनो ही सुरक्षा रक्षकची वॅकन्सी आलेली आहे. आला का भाऊ लक्षात? या भरती प्रक्रियेसाठी जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठं, कधी, कसा, हे जर तुमचे प्रश्न असतील तर याच्यावरती एक व्हिडिओज घेऊन येऊ आपण, ज्यामध्ये भाऊ आपण या पूर्ण डिटेलमध्ये याचं रजिस्ट्रेशनपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापासून कागदपत्र कोणते लागणार याच्यावरती ऑल डिटेलमध्ये एक व्हिडिओज घेऊन येऊ. आल्याला टेन्शनच नाही घ्यायचं, एकदम घरच्यासारखं का. ओके मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक सर्व गोष्टीची माहिती दिलेली आहे. नेमकं अर्ज पद्धत काय आहे, ऑनलाईन आहे, शेवटची तारीख किती आहे, त्याच्यानंतर फिजिकल काय आहे, त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता काय, हे सर्व माहिती जी आहे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके. तर अशी जी आहे मित्रांनो ही महाराष्ट्र सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्डची वॅकन्सी आलेली आहे. ओके. यांच्याकरिता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा. तुम्हाला काही प्रश्न असेल भाऊ तर टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं तुम्ही कमेंट्सही करू शकता, काही टेन्शन नाही भाऊ, प्रत्येक कमेंटचं तुम्हाला उत्तर मिळल्याच आहे. ठीक आहे. अशी महाराष्ट्र सिक्युरिटी गार्ड अंतर्गत ही वॅकन्सी आली. आय होप दोस्तो हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. चला जास्त गायाटा न करता, गोळ न बोलता व्हिडिओला थांबून घेऊ भाऊ. काय करता भाऊ, तुमचाही टाईम महत्त्वाचा आहे, माझी टाईम महत्त्वाचा आहे, समजू शकतो. ठीक आहे भाऊ, थँक्यू.